निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। नमस्कार मित्रांनो, आज छान सुवर्ण संधी आपल्याला आहे। आदरणीय नंदकुमार सर यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। मित्रांनो, शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आदरणीय नंदकुमार सर आपल्या समोर येत आहेत। सरांचं काय व्हिजन आहे ते आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर मी आदरणीय नंदकुमार सरांचं खूप खूप स्वागत करतो। आदरणीय सर, तुमचं खूप स्वागत आहे आजच्या या मुलाखतीमध्ये आणि आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना तुमच्याशी संवाद साधायला आवडेल। तर परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद निलेश। सर, आमच्या प्रेक्षकांच्या किंवा आमच्या सगळ्यांच्या मनात जो काही प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की शाळांमध्ये जे काही गुणवत्ता विकासासाठी आपण नियोजन करत आहात तर ते तुमचं काय नियोजन आहे हे आम्हाला तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल। मला वाटते की आमच्या शाळांमध्ये जागतिक दर्जाचे नागरिक व्हायला पाहिजे, त्यासाठी गुणवत्तेचं आमचं नियोजन आहे। आणि मागील 7 वर्षापासून महाराष्ट्रातच आम्ही वेगवेगळे प्रयोग करून यश मिळवलेलं आहे। 2015 साली जेव्हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र सुरू केला तर तेव्हा जिल्हा परिषद शाळांमध्ये काही भाग होता जो 100% शिकलेली मुलं दाखवत होता आणि त्या काळामध्ये भारत देशामध्ये निम्मेपेक्षा कमी मुलं 5वा वर्ग शिकून धड वाचता पण येत नव्हता। तर तिथून सुरुवात केलेला हा महाराष्ट्र राज्य मागील 4 वर्षापूर्वी म्हणजे 2018 मध्ये असा परिणाम मिळवला की भारत देशाच्या कोणत्याही राज्याला त्या गतीने परिणाम मिळवता आले नाही। त्यानंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर काम पाहिलं या राज्याच्या जिल्हा परिषद शाळांनी। त्या सर्व शाळांमधून जे काही केले गेले शिक्षकांकडून अधिकाऱ्यांकडून त्याची सगळ्याची शिदोरी आमच्या हाताशी आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग मुलांना व्हावा या उद्देशाने हे कार्यक्रम राबवत आहोत। थँक्यू सर, थँक्यू सो मच। सर, असा जेव्हा आपण एखादा उपक्रम हाती घेतलाय तेव्हा एक प्रश्न सहजच निर्माण होतो की मग सध्या शाळांची शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती आहे त्याबद्दल तुमचे काही ऑब्झर्वेशन्स आहेत का किंवा ते काय आहे? देशामध्ये जे सरकारी शाळांची किंवा महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांची जी स्थिती आहे इथे 2/3 मुलांना वाचता येते 5व्या वर्गापर्यंत आणि भागाकारची स्थिती थोडी वाईटच आहे, पण 43-44% मुलांना भागाकार येते असे मला वाटते। सर, ज्या पद्धतीने आपली अधिकारी मंडळी आता शाळांना व्हिजिट देते त्यामध्ये आणखी काही बदल आपल्याला अपेक्षित आहेत किंवा असतील तर ते कशा प्रकारचे? शिक्षण हक्क कायदा 2010 पासून अंमलात आला आणि त्याच्या आधीपासून असर नावाचे एक अहवाल यायचे, ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट। त्यामध्ये मुलं शिकत नाहीत किंवा त्यांना धड वाचता येत नाही, मूलभूत गणिती क्रिया येत नाही असे दिसायला लागलं होतं। शिक्षण हक्क कायदा आल्यापासून त्यामध्ये फारशी सुधारणा झालेली दिसत नाही। 2018च्या या मूल्यांकनामध्ये चांगली सुधारणा दिसलेली आहे। पहिल्यांदा 8 वर्ष शिक्षण हक्क कायदा राबवल्यानंतर तर ती सुधारणा आता निपुण भारत या कार्यक्रमाप्रमाणे 3 वर्षामध्ये म्हणजे 3ऱ्या इयत्तेपर्यंत मुलांना किमान वाचता यायला पाहिजे आणि मूलभूत गणिती क्रिया यायला पाहिजे असे भारत सरकारने ठरवलेले आहे। तर भारत सरकार किंवा या देशाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष आहे। सोयी सुविधा जे काही पुरवली गेली आहे त्याच्याकडे म्हणजे शिक्षण हक्क कायदा आला तेव्हा भरपूर लक्ष दिले गेले, सर्व शिक्षा अभियान राबवलं गेलं तेव्हा पण खूप भरपूर लक्ष दिले गेले, पण आता गुणवत्ताकडे लक्ष देण्याची पाळी आहे आणि त्यामुळे आमचं लक्ष राहणार आहे की मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया काय आहे वर्गामध्ये आणि मुलं किती शिकलेली आहेत। सोयी सुविधा हे देज आर नेसेसरी बट नॉट सफिशियंट। तर आम्ही गुणवत्तेकडे अधिक लक्ष देणार आणि बाकीच्या गोष्टी आपोआप त्याला अलाइन होईल असे आम्ही अपेक्षा बाळगणार। नक्की, खूप छान सर।